नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। पावसाळा म्हटलं तर भजी तर झालीच पाहिजे। इथे आपण आज बनवणार आहोत मूग डाळीची भजी। चवीला एकदम चविष्ट आणि छान आहे, पटकन होणारी रेसिपी आहे, जास्त काही इन्ग्रेडियंट्स लागत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण। इथे मी घेतली एक अर्धा वाटी पिवळी मूग डाळ, या धुवून घेतली मी इथे। आता याला आपण एक 3 तास भिजत घालायची। इथे पाहू शकता, इथे आपली डाळ मस्त व्यवस्थित इथे भिजली आहे। इथे आता याच्यातलं पाणी आपण सगळं निथळून घ्यायचं आहे, म्हणून मी याला चाळणीमध्ये घातलं आहे की 10 मिनिटं याला चाळणीमध्ये ठेवायचं आहे। थोडंसं मॉइश्चर असलं तर चालेल, पण शक्यतो याच्यातलं पाणी काही याच्यात ठेवू नका। इथे आता मी मिक्सरच्या भांड्यात ही डाळ घालते। इथे 2 मिरच्याचे तुकडे करून घेतलेले इथे मी, अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरं। आता आपल्याला मस्त हे बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता आपल्याला हे छान असं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही। आता मी इथे सगळं वाटलेली डाळ इथे आपल्या एका बाउलमध्ये काढून घेते। इथे मी इथे पिवळी मूग डाळ वापरली, त्या जागी तुम्ही हिरवी जी साल्याची मूग डाळ येते ती पण वापरू शकता। इथे त्याच्या पण भजी एकदम चवीला छान होतात। थोड्याला 1 मिनिट ह्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते। थोडंसं हिंग घातलं याच्यामध्ये, अर्धा चमचा हळद, आणि ते मी एक मीडियम साईजचा छोटा कांदा घेतला आहे चॉप करून, तो याच्यामध्ये घालते। आता तुम्हाला कांदा नको असेल तर तो तुम्ही स्किप करू शकता। इथे घातली मी थोडीशी कोथिंबीर, मस्त छान अशी फ्रेश कोथिंबीर आहे। त्या जागी तुम्ही थोडेसे धणे पण क्रश करून घालू शकता। इथे चवीनुसार मीठ, सगळं असं छान येते आपण एकजीव करून घेऊया। आता एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं। इथे थोडंसं आपण पाहूया, आधी चेक करते तेल तापलं की नाही व्यवस्थित। मस्त इथे तेल तापलेलं आहे। इथे मी आता लहान लहान छोटेच भजी घालते याच्यामध्ये, कारण ते मी तळण्यासाठी छोटीच कढई घेतली, म्हणून ते मी भजी पण लहान लहानच घालते। मस्त आपल्या तेलामध्ये ह्याला छान असं कुरकुरीत लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्याला छान असं तळून घ्यायचं। इथे तुम्ही मूग डाळीच्या भजीच्या ऐवजी तुम्ही चणा डाळ, मूग डाळ अशी मिक्स पण भजी करू शकता, किंवा नुसती चणा डाळची भजी पण छान लागते एकदम चवीला, की तुम्ही नुसत्या मिक्स डाळींच्या भजी पण बनवू शकता। व्यवस्थित आता मी याला छान असं तळून घेते। इथे आपल्याला एकदम जास्त ह्याला नाही डीप फ्राय करायचं, थोडंसं लाईट गोल्डन ब्राऊन झालं आहे इथे पाहू शकता। थोडंसं तळायचं आपल्याला। इथे मस्त असं गोल्डन ब्राऊन झालं आहे भजी। आता मी याला छान असं टिश्यू पेपर काढून घेते। तर उरलेल्या पिठाच्या पण इथे सगळ्या आपण भजी इथे तळून घेऊया आपण एकीकडे। छान आपला इथे सेकंड लॉट पण तळून झाला इथे भजीचा, पाहू शकता। मस्त आपलं गरमागरम भजी आणि चहा हा बेत एकदा तर झालाच पाहिजे पावसामध्ये। मस्त इथे आपलं भजी रेडी झाल्या सर्व। कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।